एक चुटकी सिंदूर की कीमत। दिनांक 7 में बुधवार पहाट उजाडली ती घुसकर मारल्याच्या बातमीने भारतीय वायुसेनेच्या शूर सैनिकांनी मध्यरात्रीनंतर आणि पहाटेपूर्वी पाक व्याप्त काश्मीरसह पाकिस्तानात 9 ठिकाणी जोरदार हल्ला केल्याची बातमी जगभर प्रसिद्ध झाली आहे। पाकिस्तानातील भारत विरुद्ध कारवाया करणारी ठिकाणं उद्ध्वस्त करून जिहादी दहशतवादाविरुद्ध युद्ध असेच लढावे लागते असा संदेश जगाला दिला आहे। या हवाई हल्ल्याचे नाव ऑपरेशन सिंदूर ठेवून देशाच्या अंतर्गत आणि बाह्य शत्रूंना नेमका इशारा दिलेला आहे। कपाळावर लावलेल्या जाणाऱ्या कुंकू टिकलीचे हे अनन्यसाधारण महत्त्व आहे। घुसून 9 ठिकाणी हल्ले चढवून अधोरेखित केले आहे। पहलगाम येथे पर्यटक म्हणून नव्हे तर हिंदू म्हणून गोळ्या मारून ठार करून कुंकू पुसले होते। ज्या हिंदू भगिनींचे कुंकू पुसले त्यांना मोदींना जाऊन सांगा असे सांगितले होते। दिनांक 22 एप्रिल रोजी जिहादी हल्ला करून भारताला आव्हान दिले होते। दिनांक 7 मेच्या पहाटे सुमारे 100 किलोमीटर घुसून त्या आव्हानाला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे। कुंकवाचे मोल पाकिस्तानसह जगाच्या लक्षात आणून दिले आहे। सौभाग्य अलंकार असलेले कुंकू ही हिंदूपणाची ओळख आहे। साज शृंगारात स्थान असलेल्या कुंकू ही अस्मिता आहे। त्या कुंकवावर प्रहार करून जो कर सकते हो करो उखाड लो असे सांगणाऱ्या जिहादला कुंकू कायमचे लक्षात राहिला असा तडाखा दिलेला आहे। जबरदस्त उत्तर देण्यासाठी केलेल्या हल्ल्याचे सिंदूर असे केलेले नामकरण वैशिष्ट्यपूर्ण ठरणार आहे। अर्थात उद्या अग्रलेख आणि आज काही वेळात समाज माध्यमातून व्यक्त होणारे पुरोगामी सेक्युलर लिबरल न्यू लेफ्ट ओक्स माध्यमकर्मी कलाकार साहित्यिक आणि त्यांच्या नादी लागलेले या सिंदूर नावाची टिंगल करतील हे नक्की। युद्ध सहाय्य हल्ल्याचे असे नाव असू शकते हे ज्यांच्या बुद्धीला झेपणारे आणि त्यांच्या विचारांना न पटणारे असल्यामुळे ते सिंदूर कुंकू टिकली यांची खिल्ली उडवतील। पण पहाटेच्या बातमीने सुखावलेले देश बांधव ऑपरेशन सिंदूरची उपयुक्तता जाणून आहे। आपली प्रतीक आपल्या अस्मिता आपले भावविश्व यांचे मोल जपणारे ऑपरेशन सिंदूर चे स्वागत करून त्या 26 जणांच्या सांडलेल्या रक्ताची बूच दाखवतील। ऑपरेशन सिंदूर हा युद्धज्वर नाही। ऑपरेशन सिंदूर हे पहलगाम हल्ल्याने अस्वस्थ दुःखी आणि संतापलेल्या संपूर्ण देशाच्या भावनांचे नियोजनबद्ध संयमी आणि पिन पॉइंटेड असे प्रकटीकरण आहे। संपूर्ण जगाला सर्व माध्यमांना आणि देशाला मॉक ड्रिलच्या बातमीत दंगवून ठेवून कुठलेही पुसटशी शंका येऊ न देता ऑपरेशन सिंदूर यशस्वी करून दाखवले आहे। ज्या यंत्रणेला व्यवस्थेला पहलगामसाठी जबाबदार धरले इंटेलिजन्स फेल्युअर म्हणून टीका केली बहुतांश त्याच यंत्रणांनी समन्वय साधून आत घुसून मारले आहे। अर्थात यातून पाकिस्तान धडा शिकेल असे होणार नाही। तसे असते तर फाळणी किंवा 1971 पाकिस्तानचे कारवाया थांबल्या असत्या। मात्र ऑपरेशन सिंदूरने पाकिस्तानसह पाकिस्तान समर्थक देश ज्या चीन आहे त्यांनाही सूचित केले आहे। या सगळ्यातून पुढे काय होणार हे पाहावे लागेल। याचे परिणाम केवळ आशिया खंडापुरते मर्यादित राहणार नाहीत। जगाला या ऑपरेशन सिंदूरचा अर्थ समजावून घेऊन भारताने जिहादी दहशतवादाविरुद्ध दीर्घकाळ चालवलेल्या युद्धात सहभागी व्हावे लागेल। जगात शांतता मानवता विविधता लोकशाही आणि प्रत्येकाची आपली प्रतीक अस्मिता मानचिन्ह टिकवायचे असतील तर ऑपरेशन सिंदूरचे पूर्णपणे समर्थन
याला पर्याय नाही। एक चुटकी सिंदूर की किंमत आता 9 ठिकाणच्या हल्ल्यानंतर लक्षात आली असेल। कुंकू टिकलीचा आकार जरी लहान असला तरी त्यात शक्ती आहे याचा प्रत्यय संपूर्ण जगाला आला असेल। अर्थात अखंड सावधान हवी। आपला परीक्षर सुरक्षित ठेवण्यासाठी यथाशक्ती पुढाकार हवा। सीमेवर लढणारे आणि घुसून मारणारे यांचे मनोबल उंचावण्याच्या प्रयत्नात आपला खारीचा वाटा असावा।